चला जोरदार टाळ्याने मित्रांनो स्वागत करा सेकंड राऊंडची पहिली मॅच. सेकंड राऊंडची पहिली मॅच आजच्या दिवसातली आपण पाहतोय. तसं म्हणायला गेलं तर या स्पर्धेतल्या क्वार्टर फायनलला सुरुवात होते. हा फटका थोडासा फसला होता बंटी माळीचा, परंतु इथे चांगलं क्षेत्ररक्षण निलेशच्या माध्यमातून मैदानात तरी पाहिलंय. एकच धाव आली आहे. चार षटकांचा सामना आहे. या सामन्यामध्ये फार मोठी इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल, कारण एकीकडे आशाने संघाचे घरेलू मैदान तर दुसरीकडे जयनमाळा वाकास. ज्या ओमकार आशानेने पहिला सामना उमरोलीच्या विरोधात केला होता, उमरोली स्पोर्ट्स, ज्यांना मात्र परास्त केलं गेलं. आणखी एक दर्जेदार चेंडू राईट ऑन ब्लॉकल पाहिला गेला. श्रीकांतच्या फळीने वेध नाही घेतला, परंतु इथे मात्र थोडासा चेंडू सटीक लेंथ लाईनने चांगला आला आणि इथे मात्र अतुल घराची गोलंदाजी मैदानात वर चष्मा कायम ठेवते. राजेश टाणगे यांच्याकडून पारितोषिक येत आहे. बॅक टू बॅक 3 विकेट नोंदवल्या तर 500 रुपयांचं कॅश प्राइज. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु थोडं फंबल पाहायला मिळालं. एक धाव द्यायची होती, तिथे दुसरी धाव कन्वर्ट झाली. मी विनंती करेल आदरणीय राजेशजी टाणगे यांना की आपण मंचावरती यायचं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. इथे 2 धावा आल्यात अधिकृत 3 चेंडूंची पैकी धावफलकावरती आणि 3 धावा पाहायला मिळत आहेत. इथे मात्र फुलर लेनचा वापर केला गेला. फलीची कडा घेऊन हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावा घेत होता, परंतु इथे जर फटका मिडल ऑर्डर वरती आला असता अतुल, तर मात्र चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरून या मिड विकेटच्या डोक्यावरून षटकारात कन्वर्ट झाला असता. इथे प्रॉपर टाइम झाला नाहीये मित्र म्हणेल फलंदाजाचं. फार चांगली गोलंदाजी चालू आहे मैदानात. हा मोठा फटका आलाय, परंतु इथे काय घडतंय, गोल्डन विकेट होती, परंतु विवेक टाणगेने फार मोठी चुकी मैदानात केली आहे. आता मात्र डोक्याला हात लावावा लागेल, यात कोणती शंका नाहीये. कारण मी नेहमी म्हणतो, माझा डायलॉग आहे भाऊ, कारण वाघाच्या तोंडाला रक्त लागलं, मग ते माणसाचं असो की इतर प्राण्याचं, वाघ ते कधी विसरत नाहीये. कारण तुम्ही बंटी माळीला दिलं गेलेलं जीवदान फार धोकादायक ठरू शकतं. कारण या बंटी माळीला या सीझन मध्ये गत वर्षापासून मी पाहतोय फार फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आहे. आणखी एक फटका पाहायला मिळतोय. हे समीकरण पाहतोय आपण. संधी तुम्ही निर्माण करून दिली, प्रयत्न चांगला होता तुमचा झेल टिपण्याचा, परंतु झेल पर्यंत तुम्ही पोहोचून हा झेल मात्र ड्रॉप केला गेला. इथे मात्र येत आहेत त्या 4 धावा. पहिलं षटक ठिकाणी संपलाय.
विवेक टाणगे सेकंड बॉलर ऑफ ओमकार आषाणे. इथे फटका आला. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण येत आहे. श्रीकांतच्या फळीमधून येतोय. या फटक्यावरती ताकद आली नाहीये. हा फटका जर स्पीडने घेतला असता तर मात्र नक्कीच मी तर म्हणेल षटकार सुद्धा पाहायला मिळाला असता. जिथे मात्र फटका स्पीडने जर आला असता तर नक्कीच ज्याला म्हटलं जातं चाबुक शॉट तो सुद्धा पाहायला मिळाला असता. परंतु इथे घडलं वेगळंच. या ठिकाणी मात्र एकच धाव येणार आणि एका धावीच्या मदतीने धावफलक 11 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथे क्रिकेट आहे मित्रांनो. तुमच्या नसा नसात रक्तात ते भिनला पाहिजे. ते मैदानावरती उतरायला वेळ लागत नाही. हा फटका आलाय ना. आता मात्र इथे अतुल घरात कोणतीही चुकी करत नाहीये. गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. बंटी माळीच्या पारी जाणता फार मोठा झटका जळमार वाकस संघाला. विकेट नंबर 1 बॅक टू पवेलियन. डीजे अतुल घराची गोलंदाजी होती. 5व्या चेंडूवरती बंटी माळी परतत होते. विवेक टाणगे झेल खाली होते. झेल ड्रॉप झाला. परंतु आता विवेक टाणगेच्याच गोलंदाजीवरती बंटी माळी गेले अतुल घराच्या झेल स्वरूपात. इथे आणखी एक फटका येतोय. या क्षणी मात्र सावध पावित्रा घेतला. इथे फेकी केली आहे. फार चांगलं क्षेत्ररक्षण आणि श्रीकांतला परतावा लागतंय रनआउटच्या स्वरूपात. आणखी एक विकेट. फार मोठी मजल मारली जाते. आता मैदानात एक काटेकी टक्कर परंतु चांगली गोलंदाजी. डीजे जाणाऱ्या चुका निस्ताराव्या लागतात. कारण मग ते व्यावहारिक ज्ञान असो स्वतःचं जीवन असो की क्रिकेटचं मैदान. कारण विवेक टाणगेला माहिती आहे एक चुकी फार मोठी झाली होती ज्याच्यावरती मात्र बंटी माळीला जीवदान दिलं होतं. परंतु आता फार चांगली गोलंदाजी. हा फटका आलाय. इथे मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेखा पार सनसनीखेज निर्माण करणारा दणदणीत कणकणीत असा हा विजय ब्रँड षटकार. इथे मात्र विजयच्या फळीमधून येतोय मोठा फटका. आता मात्र हवाई सफर. एका झेलसाठी चौघांचा प्रयत्न आणि तोही निष्फळ. इथे क्रिकेटमध्ये बऱ्याच जागी पाहिलं एका ट्रॅकवरती 2 गाड्या येत आहेत. परंतु या क्षणी पाहायला गेला तर एका ट्रॅकवरती 4 गाड्या आल्या. परंतु झेल काही पकडू शकले नाहीत. परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा आल्यात आणि या 2 धावींच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय अद्यापपर्यंत 20 अर्थात 2 दशकांची धावसंख्या. सांघिक कुडातलं दुसरं षटक. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. इथे आता मैदानात समीर फार मोठी चुकी केली आहे. या चुकीला तर माफी नाहीच आहे. कारण इथे आलाय चौकार. बाई माझी करंगळी मोडली.
हा फटका आला या ठिकाणी आपण पाहतोय सांगे कोड्यातला तिसरं षटक. थोडा वारंवार केलं जाणारं फंबल या ठिकाणी मात्र धोकादायक ठरू शकता, कारण जिथे धावा रोखायच्या तिथे बहाल केल्या जात आहेत. या 2 धावा येत आहेत. ऋतिकच्या फळीमधून फटका आला होता. केशव ठाणगे गोलंदाजी मार्कवर. अद्याप 26 धावा धावफलकावरती. 2च्या सरासरीने धावा कुठल्यात. 13 चेंडूंचा खेळ अद्याप संपलाय. हा चांगला चेंडू या ठिकाणी मात्र डॉटची सांगता होती. थोडा अपस्ट्रमच्या दिशेने हा चेंडू ठेवला गेला केशव ठाणगेने. हे अजूनही हुकुमात आहे केशव ठाणगेच्या गोलंदाजीची, जी मैदानात पेशकश केली जाते. फार चांगली गोलंदाजी या ठिकाणी मात्र हा चेंडू वाईट. स्लोवर डिलिव्हरी दिली होती. इथे वाईट आलाय. 27 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू. हा फटका आलाय. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव येणार. एका धावेच्या मदतीने धावफलक 28 या आकड्यावरती. विचार करायला गेला तर 3 चेंडूची फेकी गोलंदाज केशव ठाणगेची पाहतोय. श्रीकांत आणि ऋतिक, विजय आणि ऋतिक सध्या बॅटिंग साकारतायत जनमान वाकस या संघाकडून. इथे आता नक्कीच म्हणेल या 2 धावा कंप्लीट झाल्यात. इथे मी फलंदाजाची चुकी नक्कीच सांगेल, कारण इथे वाईट चेंडू होता ज्याला छेडला गेला. आम्ही नेहमी म्हणतो वाईट गेंद को छेड़ना और राह चलती लड़की को छेड़ना, कान पट्टी के नीचे चपराक मिळती है. इथे मी म्हणेल धावबादच्या स्वरूपात चपराक मिळाली असती तिचे अनुमान वाकस संघाला. हा आणखी एक वाईट. हा आलाय षटकार. हा चेंडू मात्र डॉट येतोय. षटक संपल्याचा पंचांचा निर्वाळा आलाय. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलक जाऊन पोहोचलाय 37 या आकड्यावरती. 37.
विनंती करायला या ठिकाणी बडवाल आणि पोहंजे संघाचा कॅप्टन हा फटका आलाय परंतु या क्षणी आपल्याच फॉलोथ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण फार चांगली गोलंदाजी मी तर म्हणेल कारण इथे ज्या पद्धतीत राजेश टांगेने पारितोषिक लावलाय परंतु मी नक्कीच म्हणेल इथे इकॉनॉमिकल गोलंदाजीची पेशकश जर ओंकार आशाने संघाकडून झाली तर या धावसंख्येला ब्रेक लागेल फार फार या ठिकाणी आपण पाहतोय थोडासा पंबल पाहायला मिळाला आणि एका बाईच्या स्वरूपात चिकी सिंगल इथे पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय हा चेंडू मात्र पुढचा प्रीहिट उघडा डोले बघा नेट आणखी एक कमबॅक पाहायला मिळतंय दर्जेदार चेंडू प्रीहिटचा विचार करायला गेला या ठिकाणी विचार करावा लागतो विजय जर आपण पाहायला गेलं तर आपली बॅटिंग लाईन कोणत्या दिशेत आहे गोलंदाजी कोणत्या दिशेत आहे गोलंदाजाने मित्र म्हणे फार मोठी चुकी केली आहे परंतु तुमची बॅटिंग लाईन सुद्धा त्या पद्धतीत चुकीची आली इथे निरीक्षणात्मक कामगिरी पंचांच्या माध्यमातून इथे मात्र एक धाव कंप्लीट झाले हे एका धावेच्या मदतीने धावपल्लाक पुढे सरसावलंय जाऊन पोहोचलंय ते अद्याप पर्यंत 40 धावा धावपलकावरती रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय दुधारी तलवार पंचांचा नो बॉलचा इशारा 41 धावा धावपलकावरती येतील आता इथे येतोय षटकार 47 धावा धावपलकावरती आहेत
इथे एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेसाठी झालं ना 48 धावा धावफलकावरती आहेत विजयासाठी 49 धावा संख्येची गरज. चला नेक्स्ट नाणेफेकीच्या कौलाकडे जाऊया आपण. पोहेंजे वर्सेस बडवाल. पोहेंजे संघ इथे उपस्थित आहे. बडवाल संघाचं कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. चला जाऊया मैदानाकडे. आपण पाहतो या सामन्याची रणझुंजार केली. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं जिथे बंटी माळीला रोखला, त्याच्यानंतर फटक्यांना सुद्धा रोखला गेला. धावफलक जाऊन पोहोचला ते तब्बल 48 या आकड्यावरती. विजयासाठी 49 धावसंख्येची गरज असताना पहिला चेंडू गोलंदाज ऋतिक ऑन फायर अँड फाईट. इथे पहिल्या चेंडूवरती विवेक ठाणगेला परतावा लागतंय. झटका दिला जातोय. जसं जर आपण पाहायला गेलं तर या इनिंगचा विचार करता करता पहिल्या चेंडूवरती अतुलने एक धाव खर्च केली होती. इथे मात्र विवेक ठाणगे परततोय. विकेट नंबर 1 बॅक टू पवेलियन. ढिचे
यस थँक्यू. टॉस करून घ्यायचा आहे. बडबल संघ चला आपण. मी विनंती करेल आदरणीय सुरेशजी लोंगले यांना की आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड येतोय. वाईड नाही ते मात्र खातं उघडलं जाते ओंकार आशाणे संघाचे. गोलंदाज ऋतिक पहिला चेंडूवरती झटका दिला. फळीखाली चेंडू आला होता परंतु फळीची कडा घेऊन चेंडू उंचीवरती आला आणि विवेक टाणगेला परतावं लागतंय. विकेट किपरच्या स्वरूपात झेल पाहायला मिळाला. हा फटका आलाय समीरच्या फळीमधून परंतु ऑफसाईडला चेंडू केलून काढलाय जिथे एकच धाव आली आहे. प्रत्येक विचार करावा लागेल ज्या चेंडूंचा विचार आहे. इथे 49 धावत संख्येची गरज असताना 12.25च्या सरासरीने या ठिकाणी आशाने संघाला धावा खोटायच्या आहेत तर एकीकडे त्या धावा रोखायच्या आहेत जनमाळ वाक्कस या संघाला. हा फटका आलाय परंतु ताकद कमी. या फटक्यावरती आउटफील्ड स्लो झाली. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी सुद्धा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरती धावा येत आहेत. 3 चेंडूंच्या समाप्ती 4 या आकड्यावर. राईट अप राऊंड द विकेट. पुढचा चेंडू. या ठिकाणी काय घडतंय. फेकी मात्र केली नाहीये. मी तर म्हणतो डायरेक्ट एष्ट्या उडवायच्या होत्या परंतु जिथे मात्र बॅकअप आलं नाहीये. ऋतिकने जाणलं की धाव कंप्लीट झाली तरी चालेल परंतु चेंडू जर अवांतर फेकला गेला तर धावा मात्र फार मोजाव्या लागतील. धावफलक जाऊन पोहोचलाय अद्याप पर्यंत 5 या आकड्यावर. मायनंटरी पॉवर प्लेचा पहिला षटक. हा चेंडू सुंदररित्या फेकलाय. एक अव्वल दर्जाची गोलंदाजी मैदानात राखण्याचा प्रयत्न गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून केला जातोय. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. मॅनेंडरी पॉवर प्लेचं षटक या बॉल नंतर संपुष्टात येणार. फुलटा चेंडू. या ठिकाणी काय घडतंय. लेग अंपायरचा इशारा. हा चेंडू नो आणि इथे आली 1+1. या 2 धावा घेणार आणि या 2 धावेच्या माध्यमातून धावफलक पुढे सरसावत आहे 7 या आकड्यावरती. Is a third umpire call. Ball is no. इथे मात्र 7 धावा धावफलकावरती येत आहेत. पुढचा चेंडू उघडा डोली बघा नेट. तो असेल फ्री हिट.
हा सुंदर चेंडू ऋतिकच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला. 7 धावा धावफलकावरती येत आहेत. सांघिक कोट्यातला दुसरा षटक. अजिंक्य गोलंदाज. जाऊया मॅच कडे. आपण पाहतोय पहिलं षटक या ठिकाणी संपलं. पहिल्या षटकाच्या अंती 7 धावा, 1 विकेटचं नुकसान पाहायला मिळालंय. अजयचा षटकातील हा पुढचा चेंडू असेल. षटक क्रमांक 2. इथे मात्र फलंदाज बाद. समीरच्या पारीचा अंत. फार मोठी तफावत आता या सामन्यात येणार. यस, थँक्यू डीजे. या ठिकाणी अतुल घरात आता मात्र टू डाऊनच्या विकेटवरती पाहायला मिळत आहेत आणि नक्कीच मायक्रोफोनवरती येतील साई पिंपरकर. यस, थँक्यू सर. सांघिक कोट्यातला दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळतो तो गोलंदाज अजिंक्य आणि त्याच्या समेत असणार फलंदाज अतुल घरात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 7 या आकड्यावरती. सुंदर फटका केसला गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. चेंडू उचलणार, फेक करणार. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, पण एकाच धावेत समाधानी मानावी लागतेय आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ संपला गेला. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. तसेच स्ट्रायकरवरती असणार फलंदाज सचिन आणि त्याच्या समेत असणार गोलंदाज अजिंक्य. सुंदर फटका खेचला जातोय सचिनच्या मार्फत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. एकच धावेत समाधानी मानावी लागते सचिनला. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावरती. सुंदर गोलंदाजी दिसून येते आता अजिंक्यच्या मार्फत. निर्धाव चेंडू करतोय. 4 चेंडूचा खेळ संपला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 आकड्यावरती. अद्याप 4 चेंडूचा खेळ संपलाय. षटकाचा विचार करायला गेला तर 1 विकेटचा पतन केल्यात आणि अवघ्या 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज अजिंक्यने.
सचिन कर्णूकसाठी पारितोषिक येते. जर प्रत्येक षटकार लगावला तर 100 रुपयांचा पारितोषिक असेल राजेशजी टांगे यांच्याकडून. सुंदर फटका केसला गेलाय. आता चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार आणि ते कुठलीही चुकी करत नाही. आता अतुलच्या पारीचा सुद्धा अंत. बॅक टू पॅव्हलियन. अतुल घरात. ओटडीजे. पाच चेंडूचा खेळ संपला गेला. शेवटचा चेंडू विकी करणार गोलंदाज अजिंक्य आणि त्याच्या समेत असणार फलंदाज सचिन. सुंदर फटका लगावला जातोय आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पार. 1 बाउन्स. चौकार. ओटडीजे. काय खालाय आणि काय नाही. योगराज दादा यो नाही आज ठीट तो बॉल आरडत गेला तर मला इकडे बी वाटला दा ते आवेल गाड्या नाही हॉर्न वाजत आवडा तो बॉल रेकत पळालाय. परत येतो का नाही यारा गौ साहेब तिकडे 7-8 जण. आला आला हाऊसा आहे त्याची अजून. हा उलीची खास जाऊन दे. खास उलीची खास होय त्याचे 3 आज जाऊन दे हेलपाट तिकडे. यस जाऊया मैदानाकडे. 2 षटकांचा खेळ संपला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 13 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज असेल ती ओमकार आषाढी संघाला. चालू असलेला सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. वाकस विपक्ष आषाढी संघ. पहिल्या फेरीत वाकस संघाने 24 चेंडू फेस केलेत आणि 48 धावा कुठल्यात आणि आता येणारे 12 चेंडू आणि 36 धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तो ओमकार आषाढी संघाला. तसेच स्ट्रायक वरती असणार फलंदाज सिद्धार्थ आणि नॉन स्ट्रायक वरती असणार फलंदाज सचिन. तसेच सांघिक कोट्यातलं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी येतो तो गोलंदाज भगवान दळवी. येणारे 12 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज ती ओमकार आषाढी संघाला. आणि अंपायर आमच्याकडे बोलतायत. थोडी दिशाने गोलंदाजी साकारतोय गोलंदाज भगवान आणि एक धाव जोडली जाणार धाव फलकामध्ये आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली 14 या आकड्यावरती. आता येणारे 12 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज असेल ती ओमकार आषाढी संघाला. आणि आता सिद्धार्थच्या पस्तीस धावसंख्येची गरज असेल ते ओमकार आषाढी संघाला. आणि तसेच मॅन सांघिक कोट्यात तिसरं षटक हाताळतोय तो गोलंदाज भगवान. पहिलाच वेळ चेंडू फेकून उत्कृष्टरित्या कमबॅक करतोय गोलंदाज. पहिल्याच चेंडूवरती विकेट घेतली आहे. सिद्धार्थला परतवलंय. आता त्याची जागा वाढण्यासाठी गेलाय तो फलंदाज आकाश. स्ट्रायक वरती असणार फलंदाज आकाश आणि नॉन स्ट्रायक वरती असणार फलंदाज सचिन आणि त्यांच्या समेत असणार गोलंदाज भगवान. येणारे 11 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. उत्कृष्टरित्या खणून काढलाय. धावबादची संधी होती
ती संधी हुकली जाते, एक धाव कंप्लीट केली जाते, एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकतीये, ती म्हणजे जाऊन पोहोचतीये 15 या आकड्यावरती. आता येणारे 10 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज असेल ती ओमकार आशाणी संघाला. सुंदर फटका केसला जातोय, चेंडू उंच जातोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार आणि कोणतीही चुकी करत नाहीये. आता सचिनच्या पारीचा अंत. बॅक टू पॅव्हिलियन सचिन. ओटुडीचे अरे तीच ही बानू बाय या सदानंदाचा दाजी उत्कृष्टरित्या गोलंदाजी साकारतोय गोलंदाज अजिंक्य, सॉरी भगवान. 4 चेंडूंचा खेळ संपला गेलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावरती. येणारे 8 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज असेल ती ओमकार आशाणी संघाला. सुंदर फटका खेचला गेलाय आणि इथे आकाशच्या पारीचा अंत. बॅक टू बाबेल आकाश. आता आकाशची जागा वाढण्यासाठी गेलाय तो नौका फलंदाज सुमित. येणारे 7 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज असेल ओमकार आशाणी संघाला. सुंदर फटका केसला गेलाय आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पार. हा आलेला चौकार आणि या चौकारच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 या आकड्यावरती. ओडोडीचे DJ Jack आता येणारे 7 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज असेल ते ओमकार आशाणी संघाला. आणि आता स्ट्राईक एंड वरती असणार फलंदाज सुमित घोडविंदे आणि नॉन स्ट्राईक एंड वरती असणार फलंदाज केशव टांडगे आणि त्याच्या समेत येणार सांघिक कोट्यातला चौथा आणि शेवटचा स्लॉग ओव्हर टाकण्यासाठी तो गोलंदाज ऋषिकेश मोरे. येणारे 7 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज. थोडी दिशा आणि गोलंदाजी.
पंच निर्णय कळवायचा आहे. निर्णय सांगू द्या आधी. हा चेंडू नो असेल आणि अर्थातच पुढचा चेंडू फ्री हिट असेल. येणारे 6 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज असेल. गोलंदाज ऋषिकेश आणि त्याच्या समेत असणार फलंदाज सुमित घोडविंदे. सुंदर गोलंदाजी. आणि आता सुमितच्या पारीचा अंत. बॅक टू बॅलन्स सुमित घोडविंदे आणि आता त्याची जागा पाडण्यासाठी जातोय तो नौका फलंदाज कुणाल टांगे ओटोडीचे. ओमकार अशाने संघाला स्टॅकेंड वरती असणार फलंदाज केशव आणि त्याच्या समेत गोलंदाज ऋषिकेश मोरे. सुंदर गोलंदाजी. उत्कृष्टरित्या गोलंदाजी साकारतोय गोलंदाज ऋषिकेश. पहिला चेंडू अर्थातच नो फेकी केला असेल पण त्याच्यानंतर 2 चेंडू उत्कृष्टरित्या निर्धाव फेकी केलेत. 2 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावरती. सुंदर फटका खेचला जातोय. शेवटच्या क्षणी येतोय हा फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार आणि या चौकाराच्या मर्यादित धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. आता येणारे 3 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज असेल ती ओमकार अशाने संघाला. इथे दुतारी तलवार चालवली जाते आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. आलेला केशवच्या बॅटीतून दुसरा चौकार आणि या चौकारच्या मर्यादित अंकाची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यावरती. आता येणारे 2 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज असेल ती ओमकार अशाने संघाला. वाकस संघाने आपल्या विजयाचे दरवाजे उघडे केले आहेत. फक्त औपचारिकता शिल्लक राहिली अशाने संघाकडे येणारे 2 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू फेकी करणार गोलंदाज ऋषिकेश त्याच्या समेत असणार फलंदाज केशव. आणि इथे विजयी होतोय तो संघ वाकस संघ. जिंकलेल्या संघाच्या हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाचे गोड गोड कौतुक. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला जातोय तो म्हणजे विजय. तसेच पुढील होणारा सामना पोयंजे विपक्ष बडवत संघ. दोन्ही संघाने आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी करायची आहे.